गजर कीर्तनाचा। एक वेळेस एक मुस्लिम बंधु जब उनका नमाज पढ़ रहे थे तो एक महात्मा ऐसे ही उनके पास गए और पूछने लगे, अरे भाई तुम नमाज पढ़ रहे हो, अपने भगवान की प्रार्थना कर रहे हो, अच्छी बात है, करो, कोई बात नहीं, लेकिन मुझे एक बात बताओ, तुम हमेशा खुदा 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 रटते रहते हो, मुझे एक बात बताओ, तुम खुदा तो रटते रहते हो, हर समय टाइम पे उनका नमाज भी पढ़ते हो, उनकी चिंतन भी करते हो, लेकिन क्या तुमने कभी खुदा की खुदाई देखी है? खुदा खुदा तो रटते हो, लेकिन खुदा की खुदाई तो कभी देखी है? बोले नहीं प्रभु, मैंने आज तक कभी, हाँ खुदा तो मैं रटता हूँ, भगवत नाम चिंतन भी करता हूँ, उनका स्वरूप का दर्शन भी मैं अपने मन में करता हूँ, लेकिन आज तक मुझे ऐसा देखने को नहीं मिला। अच्छा एक बात बताइए महात्मा जी, आपने मुझसे ये प्रश्न किया, क्या आपने कभी आपके खुदा की खुदाई देखी है? बोले हाँ देखिए, बिल्कुल, कहा है, मुझे भी देखनी है, चलो। वही महात्मा उस बंधु को गंगोत्री लेकर के गए और जब दिखाया, देखो तुमने खुदा की खुदाई तुमको देखनी थी ना, अरे देखो इतने बड़े बड़े चट्टानों को चीर करके, पत्थरों को चीर करके वही गंगा मैया आज आप सभी के मध्य में विराजित है, उसको खुदा की खुदाई नहीं कहोगे तो और क्या कहोगे? खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे। काय भगवंताची लीला आहे। भगवंत जो मोर पंख आपल्या या शिरावर धारण करतात, त्या मोर पंखामध्ये बघा ना कितीतरी रंग भगवंताने भरलेले आहेत। असं तुम्ही आम्ही जीव करू शकत नाही, तो एकटाच करू शकतो। आपण कितीही त्याची कॉपी करायला गेलो ना, नकल करायला गेलो ना, नाही होऊ शकत आपल्याकडून, तोच करू शकतो। कितीतरी रंग एखाद्या पेंटिंग करणाऱ्या व्यक्तीने, कलाचित्र करणाऱ्या व्यक्तीने दाखवून द्यावा असे रंग भरून नाही भरू शकत, ती त्याचीच कला आहे। म्हणून अशा भगवंताचं स्मरण करत असताना आपला विषय या ठिकाणी चालू होता की नारद महर्षींनी व्यास महर्षींना जे ज्ञान दिलं त्याचा मात्र विस्तार केला। मग असा कोणताही गुरु असो, त्याच्या मनामध्ये ही इच्छा असतीच की आपल्या शिष्याला हे ज्ञान दिल्याच्या नंतर त्या शिष्याने त्याची वृद्धी करावी। म्हणून मायबाप, एक वेळा एका गुरुची 2 शिष्य होते आणि आता गुरुदेवांचा अंतकाल समय जवळ आलेला होता। त्या दोघेही शिष्यांना असं वाटायचं, दोघेही प्रिय शिष्य होते गुरुदेवाचे। दोघेही शिष्यांच्या मनामध्ये हीच विचारधारणा होती की गुरुदेवा गेल्याच्या नंतर त्यांच्या गद्दीवर आम्हाला शासन करायला भेटावं। शासन म्हणजे त्यांच्या गद्दीवर आम्ही बसावं आणि त्यांची गद्दी पुढे आम्ही चालवावी, सगळा कारभार आमच्या हातात यावा। गुरुदेवाने विचार केला कसं काय, कारण दोघेही माझे प्रिय आहेत, दुधाभाव करून चालणार नाही, भेद करू शकत नाही। त्यावेळेस मात्र दोघेही शिष्यांना जवळ बोलवलं, सांगितलं एक एक मुठ्ठी हा चणा तुम्ही हातामध्ये घ्या, हरभरा, एक एक मुठ्ठी हरभरे चणे हे हातामध्ये घ्या आणि मला 1 वर्षाच्या नंतर हे हरभरे दोघींनी आणून दाखवायचे, जसेच्या तसे। पुन्हा सांगितलं का बदलून आणायचे नाही, मी याला मंत्र लिहिलेले हरभरे आहेत, मंत्रित केलेले असल्यामुळे तुम्ही त्याला बदलू शकत नाही, जर बदलले तर मला माहिती होईल। सांगितल्याच्या नंतर दोघेही शिष्यांनी हातामध्ये घेतले, दोघेही शिष्य घरी गेले। राहिले काळ किती दिला होता? 1 वर्षाची मर्यादा दिली होती। एका शिष्याने विचार केला काय करावं या हरभऱ्याचं, बरं 1 वर्षापर्यंत ठेवायचे, जर त्याला किडे लागले तर त्याचा काय होईल? बुगा होईल, त्याचं पीठ होईल, खराब होतील, आणून कसं दाखवायचं, आपल्याला गती मिळवायची ना। त्याने विचार केला, आता संन्यासी महात्मा होता, तो पण जटाधारी महात्मा होता, त्याने विचार केला काय करावं, कुठे ठेवावं, कुठे जर ठेवलं तर याला प्राणी मात्रा छोटे छोटे किडे मुकडे याला खाऊन जातील। त्याने ते 1 मुठ्ठी चणे आपली जटा उघडली, जटामध्ये ठेवली, पुन्हा जटा जशी तशी लावून ठेवली। विचार केला की बाबा इथे सुरक्षित राहतील, कोणी याला खाऊ शकणार नाही, माझ्या जवळच थांबतील, असा विचार करून ते चणे डोक्यात ठेवले। दुसऱ्याने विचार केला हे काय करावं, त्याने 1 मुठ्ठी चणे घेऊन शेतात गेला। शेतात गेल्याच्या नंतर ते मात्र पेरले, पेरल्याच्या नंतर 4 महिन्याने पुन्हा त्याचे डबलचे झाले, ते 1 मुठ्ठी चण्याचे मात्र 1 पोती चणे झाले। किती? हा, तेवढे झाल्याच्या नंतर त्यांनी पुन्हा तेच चणे पेरले, तर पुन्हा मात्र जवळपास 1 गाडी भरेल इतके चणे ते झाले होते। आणि हा बाबाने आता 1 वर्ष पलटला होता। दोघी शिष्याने विचार केला गुरुदेव आपल्याला दाखवतील, विचारतील काय करावं, म्हणून पुन्हा गुरुदेवाकडे गेले। एक शिष्य आतमध्ये बोलू लागले, पहिल्या शिष्याला बोलवलं, जटाधारी महात्मा होता, त्याला बोलवलं, म्हणले आतमध्ये या। गेल्याच्या नंतर सांगितलं 1 मुठ्ठी चणे कुठे आहे? त्याने सांगितलं आता दाखवतो गुरुदेव, चिंता करू नका, मी सुरक्षित ठेवलेले आहे, त्याला किडे मकोडे काय कुणीच खाऊ शकणार नाही। आणि ज्या वेळेस ती जटा उघडली मायबाप, तर पाहिले तर तिथे छोटी छोटी कृमी
कीटक झालेले होते आणि तिथे मात्र ते सगळे चणे सडून खराब झालेले होते, त्याचा नाश झालेला होता. गुरुदेवाने ओळखला हा शिष्य मात्र माझ्या गद्दीवर बसण्याच्या लायकीचा नाही. त्याला बाजूला सांगितलं, म्हणजे नाही तू जा आता तुझ्या घरी. दुसऱ्याला बोलवलं, म्हणजे तुझे मी दिलेले चणे कुठे? तो म्हणला गुरुदेव 2 मिनिटं माझ्यासाठी कष्ट घ्या आणि बाहेर. नाही, इथे जाणून दाखव. 1 मुठ्ठी चणा दिला होता, तू त्याचं काय केलंस? गद्दीवर बसायचे ना. गुरुदेव 2 मिनिटं मी इथे आणू शकत नाही, इथे आणू शकत नाही. 1 मुठ्ठी बाहेर दिला, हात जोडून बाहेर घेऊन गेला. सांगितलं गुरुदेव 1 मुठ्ठी चण्याचं मात्र आज मी 1 गाडी भरून चणे तुम्हाला देतोय. ते चणे कुठे? गुरुदेव मी ते चणे शेतामध्ये जाऊन पेरले, त्याचे मात्र आज हे आलेलं फळ आहे जे की तुमच्या चरणाशी मी अर्पण करतो. गुरुदेवाला अतिशय आनंद झाला. सांगण्याचं तात्पर्य की जो गुरु ज्ञान देतो त्या गुरुला ही इच्छा असतेच मनामध्ये की आपल्या शिष्याने त्याचा काय करावा? विस्तार करावा. मग त्याचप्रमाणे मात्र ज्या नारद महर्षींनी व्यास महर्षींना हे ज्ञान दिलं, त्या ज्ञानाचा एवढा विस्तार वैभव झालेला आहे. अशाच प्रकारे पुढे मात्र 3य स्कंधामध्ये प्रवेश करत असताना या ठिकाणी सुंदर उद्धवजी आणि विदुरजींची 2 भक्तांची भेट या ठिकाणी सुंदर झालेली आहे. आणि कारण ज्या वेळेस भगवान श्रीकृष्ण पांडवांकडून शांतीदूत बनून त्या ठिकाणी गेले होते हस्तिनापूर मध्ये, तर तिथे मात्र त्यांना बंदी करण्यात आलं होतं. पण त्यापूर्वी ज्या वेळेस दुर्योधनाने वाईट शब्द बोलल्याच्या नंतर, अपवाद शब्द बोलल्याच्या नंतर विदुरजींना अतिशय क्रोध आला आणि माझ्या भगवंताची तुम्ही अपमान केला, एवढं नाही त्यांना बंदी करण्याचा प्रयत्न केला. विदुरजींनी सांगितलं होतं कोणाला? धृतराष्ट्राला, या मुलाला मात्र हा तुमच्या वंशाचा नाश करणारा आहे, याला आत्ताच काढा, नाही तर तुमच्या सगळ्या वंशाचा नाश होईल. विदुरजींनी स्वतःचं मंत्रीपद त्यागून मात्र तिथून तीर्थयात्रेला निघून गेले. कारण का? या ठिकाणी श्री शुकदेवजी महाराज सांगतात, स्वयं धनुर्द्वारी निधाय मायम गतव्यतो या गुरुमानयान सनिर्गत कौरव पुण्य लब्धो. सांगताय काय? वर्णन काय करताय की त्या कौरवांचं अनेक जन्माचं पुण्य होतं आणि त्या पुण्याच्या बळावर मात्र त्यांना या मंत्रीपदावर कोण? तशाच विदुरजींनी आज तिथे स्वतःचं मंत्रीपद त्यागून तिथून निघून गेले. अशा प्रकारे पुढे मात्र जिथे उद्धवजी महाराजांना त्यांनी तीर्थयात्रा करत असताना भेट झाली उद्धवजी महाराजांची, आणि तिथून पुढे मात्र इकडे उद्धवजी महाराजांनी सांगितलं की हे विदुरजी महाराज, मी ज्या वेळेस भगवंताजवळ होतो, मला भगवंताने या पादुका हे त्यांचे खड्ग नेण्यासाठी सांगितले. कुठे? तर बद्रिकाश्रम मध्ये. आता मला हे घेऊन जायचे आहेत, कारण का मला उपदेश केलेला आहे, पण तुमच्यासाठी जे ज्ञान भगवंताने सांगितले ना ते मात्र तुम्हाला कुठेही न भेटता मैत्री मुनीकडे भेटेल. कारण का जीवनामध्ये प्रत्येक भक्त अंतिम वेळेस भगवंताची ध्यान करत असतो, त्याला वाटत असतं भगवंताने मला दर्शन द्यावं, पण एकमेव भक्त भगवंताचा असा आहे की भगवंत ज्यावेळेस स्वधावाला जात होते ना त्यावेळेस मात्र भगवंताने स्वतः एका भक्ताचं ध्यान करावं की अरे मला जर माझ्या विदुराची भेट झाली असती तर किती चांगलं झालं असतं, माझ्या विदुराला सुद्धा हे ज्ञान भेटलं असतं. उद्धवजी महाराजांना सांगतायत, अरे उद्धव तुम मेरे विदुर को जरूर बताना कि मैत्री मुनि के पास वो जाए और यही ज्ञान वो प्राप्त करे. क्यों? क्योंकि वो मेरा परम उपासक है, महात्मा है, उसके मन में कोई छल कपट नहीं रहता है. क्यों? क्योंकि मुझे वो पसंद ही नहीं है. निर्मल मन जन सो मोही पावा आणि मोही कपट छल छिद्र न भावा. मुझे छल कपट पसंद नहीं और ऐसा विदुर महात्मा मेरा परम उपासक है, उसको ये ज्ञान जरूर दिलाना, उसको बताना और तुम जाओ, ये खड्ग लेकर तुम बद्रिकाश्रम जाओ, बद्रीनाथ जाओ और वहां इस पादुका की स्थापना करो और वही सेवा करते रहो. अशा नंतर इकडे उद्धवजी महाराजांनी सांगितलं. रात्रभर उद्धवजी महाराजांचं आणि विदुरजींचं बोलणं झालं, आपसात संवाद झाला. सकाळची वेळ झाली, दोघेही भक्त वेगळे झाले. उद्धवजी महाराज बद्रिकाश्रमाला निघून गेले आणि इकडे विदुर महात्मे पुन्हा स्वतःच्या भावाकडे हस्तिनापूर मध्ये आले. भावाला उपदेश दिला, अरे जिन्होंने तुम्हारे 100 पुत्र को मार दिया, धर्म की स्थापना के लिए उन्होंने इतना
कष्ट सहा और आज उल्लू के टुकड़े पे पड़ते हो, तुमको लज्जा नहीं आती? मेरे ज्येष्ठ भ्राता हो, इसलिए मैं ज्यादा तो नहीं बोलूंगा, लेकिन तुम्हारा कल्याण हो इतना तो उपदेश मैं तुमको जरूर दूंगा। मेरा भाई मेरी बात मानो, यहाँ से अब चले जाओ और भगवान का ध्यान करो, भगवान का मनन चिंतन करो। त्यावेळेस मात्र धृतराष्ट्राने आपल्या लहान बंधूचं ऐकलं. धृतराष्ट्राने गांधारी तिथून मात्र वनात निघून गेले आणि त्यावेळेस मात्र अग्निपीठ धारण करून स्वतःचं देहाचं कल्याण करून घेतलं, स्वतःच्या आत्म्याचं कल्याण करून घेतलं. अशाच प्रकारे पुढे मात्र श्री विदुरजी महाराज आपल्या भावाला उपदेश करून मात्र गंगा किनाऱ्यावर आले. हरिद्वार मध्ये द्वारी धनुद्या ऋषभ करुणा मैत्रीय मासीन मगाध बोधम छत्तो प्रसुत्याच्युत भाव शुद्ध प्रपच्छ शौलिश्य गुण तृप्त. आणि तिथे आल्याच्या नंतर मैत्रीजी महाराजांना प्रश्न करतायत की सुखाय कर्माणि करोति लोकः. हे प्रभु मुझे एक बात बताइए, हम आप सभी सर्वसामान्य जीव मन में तो यही इच्छा धारण करते हैं कि हमको सुख मिले, है की नाही? तुमची इच्छा हीच असते ना? कोणतेही कार्य करत असताना काय भेटावं का दुःख भेटावं? सुखच भेटावं हीच इच्छा असते ना? एकदा मोठ्याने नामघोष करा, जय जय श्री राधे. महिला मंडळ आज एकादशी नाही, आज सुंदर पंक्तीचं पण नियोजन इथे दादांनी केलेलं आहे. तुम्ही सगळे जेवून आलेला आहात म्हणून आज कंजूसी करायची, नावाला अजिबात कंजूसी करायची नाही. मोठ्याने थोडस जय जय श्री राधे. विदुरजी महाराजांचा प्रश्न मैत्री मुनींना हाच आहे की प्रत्येक जीव संसारामध्ये सुखाची अपेक्षा करत असतो. त्याला हेच वाटतं की सुखाय कर्माणि करोति लोका न तहि सुखम वान्य दुपारमं वा विंदित भूयास्तदैव दुःखं यदत्र युक्तं भगवान वदेनः. प्रत्येक मनामध्ये सुखाची अपेक्षा असते पण तो कर्मही सुखासाठी करत असतो, पण मात्र त्याला दुःखच का प्राप्त होतं? याचं काय कारण आहे? विदुरजी महात्मा ज्यावेळेस प्रश्न विचारू लागले, कारण का मायबाप मला एक सांगा, पूर्वीचा काळ ज्यावेळेस आपल्या घरामध्ये भोजन बनवलं जायचं त्याला काय म्हणायचे? भोजनालय. आता काय म्हणतात? खानावळ नाही, किचन म्हणते. हा आता पूर्वीचा एक तो खानावळ म्हणत होते, त्यानंतरचा हा शब्द आहे किचन. तर पहिले काय म्हणत होते? भोजनालय. पण पहिले जर एखादा विद्यार्थी शिक्षा अध्ययन करण्यासाठी किंवा शिकण्यासाठी विद्या अध्ययन करण्यासाठी जायचा, जिथे जायचा त्या गुरुकुलाला काय म्हटलं जायचं? विद्यालय. मग भोजन करण्यासाठी पहिले जी जागा नेमलेली असायची तिला भोजनालय म्हणायचे, जिथे विद्या प्राप्ती केली जायची त्या गुरुकुलाला विद्यालय म्हटलं जायचं. आणि ज्या ठिकाणी मला एक सांगा, मग आता जिथे विद्या प्राप्ती केली जाते त्याला विद्यालय म्हटलं जातं, जिथे भोजन बनवलं जातं त्याला भोजनालय म्हटलं जातं. पण ज्या ठिकाणी आपण राहतो आणि जिथे मात्र आपल्याला सुखापेक्षा जास्त दुःखच प्राप्त होतं त्याला काय म्हटलं जाईल? दुःखालय. मग दुःखालयामध्ये जर तो जीव सुखाची अपेक्षा करत आहे, मला केवळ सुखच मिळावं, जीवनात कधीच दुःख मिळू नये, मी कधीच रडू नये, कधी नाराज राहू नये, असा जर जीव विचार करतोय, मला एक सांगा तो चुकीचा विचार करतोय की नाही? जिथं दुःख भरलेलं आहे त्या दुःखालयामध्ये दुःखच नाही भेटलं तर काय भेटेल? मला तुम्ही जर आजारी आहात आणि आजारी असताना तुम्ही कपड्याच्या दुकानात जाऊन तिथे आपला आजार पण प्रस्तुत करताय, तुमचा आजार बरा होईल? तुम्हाला हॉस्पिटलमध्येच जावं लागेल ना. मग जिथे जी जागा नेमली तिथेच तो व्यक्ती जर मागत असेल तर त्याचं पूर्ण होईल. म्हणून विदुरजी महाराज प्रश्न करतायत की सुखाची अपेक्षा करत असताना जीव त्याला दुःख का प्राप्त होतो? कारण का दीन कहे धनवान सुखी, धनवान कहे सुख राजा को भारी, राजा कहे महाराज सुखी, महाराज कहे सुख इंद्र को भारी, इंद्र कहे चतुरानन को सुख, ब्रह्म कहे सुख विष्णु को भारी, तुलसीदास विचार कहे हरि भजन बिना सब जीव दुखारी. या दुःखालयामध्ये सुखी केवळ तोच जीव राहू शकतो जो केवळ भगवंताचं स्मरण करेल. सगळं कार्य करा ना, कामामध्ये काम काही म्हणा राम राम. काम करत असताना कर्म करत असताना मात्र त्या भगवंताला विसरू नये. तोच जीव मात्र या
सुखी राहू शकतो. अशाच प्रकारे पुढे मात्र विदुरजींनी अनेक प्रश्न केलेले आहेत की जो शक्तिवान भगवान परमात्मा आहे, ज्याने ही माया निर्माण केलेली आहे, त्याने मात्र ही सृष्टी कशी उत्पत्ती केली, या सृष्टीचा प्रलय कसा झाला. राजा परीक्षितने देखील हाच प्रश्न श्री शुकदेवजीं पुढे ठेवला की या सृष्टीचा प्रलय कसा झाला, सृष्टीचा नाश कसा होतो. तर वर्णन करत असताना की सांवर्तको मेघगणो वर्षती स्म सतम समहा दाराबीर हस्ती हस्ताबीर लीयते सलिलाल विराट. ज्या वेळेस भगवान विराट स्वरूप धारण करून सांवर्तको मेघगण, सांवर्तक मेघगण म्हणजे वर्षा होत असती, पाऊस होत असतो. कसा पाऊस, तो किती दिवसापर्यंत तो 100 साल 100 वर्षापर्यंत तो पाऊस चालत असतो. आणि त्या पावसाचे थेंब कसे असतात त्याचं वर्णन केलंय. धाराबीर हस्ती हस्ताबीर लियते सलिलाल विराट म्हणजे हत्तीचा पाय केवढा असतो, मग हत्तीच्या पायासारखे थेंब अशी धारा पडत असती. ते किती वर्षापर्यंत, तर 100 वर्षापर्यंत ही धारा चालू लागती. आणि त्यानंतर ही धारा झाल्याच्या नंतर दय्यमानम विभत्यांड दत्त गोमय पिंडवे. पहिले मात्र 12 वर्ष. मला एक सांगा, आता मे महिन्यामध्ये किती कडक ऊन असतं, किती कडक धूप असते. अशीच धूप, अशीच सूर्य, ते किती, आता एक सूर्याने एवढा ताप दिल्याच्या नंतर तुम्ही आम्ही सर्वसामान्य जीव त्रस्त होऊन जातो, कष्टात होऊन जातो. आणि असाच सूर्य केवळ एक सूर्य नाही तर असे 12 सूर्य उदित होते. किती, 12 सूर्य या पृथ्वीच्या अवती होती 12 सूर्य उदित होते. आणि दय्यमान विभत्यांड दत्त कोमय पिंडवी तत प्रचंड पवनो वर्षानामधिकम शतम. आणि 12 सूर्य उदित झाल्याच्या नंतर त्या पृथ्वीला ताप देतात, इतका ताप देतात. ज्या प्रकारे शेणाची गौरी असते ना, शेणाची गौरी आपण चुलीत जाळल्याच्या नंतर कशी होती, दगदगोमय पिंडवत एकदम लाल गुंद स्वरूपाला प्राप्त होती. त्याच प्रकारे 12 सूर्य उदित झाल्याच्या नंतर एकदम भयंकर ताप ज्यावेळेस त्या पृथ्वीला दिला जातो, ती पृथ्वी जळून पूर्ण लालगुंद होऊन आणि त्याच्यावर कसा सावर्तको मेघगण, सावर्तक मेघगण पसरतात. ते कसे, हे हत्तीच्या पायासारखे थेंब असे. किती, ते पाऊस किती काळापर्यंत होतो, तर 100 साल शतम वर्षाना अधिकम शतम म्हणजे 100 वर्षाच्या अधिक पर्यंत सुद्धा तो पाऊस चालत असतो. आणि त्या पावसाच्या थेंबानं हळूहळू ती पृथ्वी काय करते, रसातळामध्ये खाली येते. खाली आल्याच्या नंतर ती मात्र सगळे भगवान परमात्मा काय करतात, तर सलिले विराट, लियते सलिले विराट, ही पृथ्वीला मात्र आपल्या या उदरामध्ये सामावून निद्रस्त अवस्थेमध्ये झोपून जातात. अशाच प्रकारे या ठिकाणी या सृष्टीचा प्रलय होत असतो. मग या ठिकाणी सृष्टीचा प्रलय झाल्याच्या नंतर पुनर्ही जीवित सृष्टी कशी होते, या सृष्टीची उत्पत्ती कशी होते. तर यदा प्लुतं विश्वमिदं तदासीत् यन्निन्द्रयामी नितदृढ नियमिलियत् अहिन्द्रकल्पे दिशयानेकः कृतक्षण स्वात्ममरभूत निरीह. आता मला एक सांगा, तुम्हाला एकट्यालाच एका रूम मध्ये कोंडून ठेवलं, जिथं टीव्ही नाही, मोबाईल नाही, तुमच्या मनोरंजनासारखी काहीच गोष्ट तुम्हाला समोर दिसत नाहीये, केवळ 4 भिंती दिसत आहेत, अशा रूम मध्ये तुम्ही राहू शकाल? असं बी म्हणत नाही, असं बी म्हणत नाही. झोपा लागायला लागल्यात का? हा, आज दादांनी वरणबट्टीचं नियोजन केलं होतं ना, दाळबट्टीचं. सगळे खाऊन आलायत मला माहितीये, झोपू नका. एकदा मोठ्याने नामघोष करा, जय जय श्री राधे. आमचे बालगोपालच बरे तुमच्यापेक्षा. सांगा ना, तुम्हाला करमेल एखाद्या व्यक्तीला एखाद्या रूम मध्ये जर बंद करून ठेवलं, असं तरी कर, मग असं होय म्हणू शकत नाही, असं तरी करा, करमेल नाही करू शकत. मला एक सांगा, तुम्ही आम्ही सर्वसामान्य जीव जे जीवाला एकट्याला करू शकत नाही, तो भगवान परमात्मा त्याला एकट्याला मन लागल का? नाही. मग त्याला एकट्याचं मन लागत नाही म्हणून एको अहम बहुश्याम, त्याला एकट्यापासून अनेक वाटतं. एक जीवाचे अनेक जीव त्याला निर्माण करावेसे वाटतात. त्यावेळेस मात्र वेदस्तुती होते. वेद भगवान स्वतःची स्तुती गाणं करत असताना भगवंताची स्तुती गाणं करतात आणि भगवंताला उठवतात. जय 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 जामजित दोष गृहीत गुणान. अनेक त्या ठिकाणी 4ही वेद येतात आणि 4ही वेद स्तुती करत असताना भगवंताला जागा करतात. भगवान उत्तिष्ठ उत्तिष्ठ गोविंद, उत्तिष्ठ गरुड ध्वज, उत्तिष्ठ कमलाकांते,
उत्तिष्ठ नरशार्दूल, हे भगवान जगिये, हे भगवान जगिये. आणि त्यानंतर मात्र भगवंत जागी झाले. तस्मिन् स्वयं वेदमयो विधातः. त्यानंतर जागे झाल्याच्या नंतर त्यांच्या या नाभीमधून एक कमलाची उत्पत्ती होते. जागी झाल्याच्या नंतर त्यांच्या हात, मुख, पैर आदी सगळं आल्याच्या नंतर त्यांच्या नाभीमधून एक फुल कमळाची उत्पत्ती होते. आणि त्याच कमळामधून परिक्रमण विवृत्त नेत्र चत्वारी लेवे नुदिशम मुखानी. त्याच्यानंतर त्याच कमळातून 4 मुखाचे ब्रह्माजींची उत्पत्ती होते. ज्यावेळेस ब्रह्माजीचा जन्म झाल्याच्या नंतर मात्र त्यांनी इकडे तिकडे पाहिलं, मला कोणीच दिसत नाही, इथे कोणीच जीव माझ्याशी बोलायला तयार नाही, कोणी मला दिसायला तयार नाही. मात्र ते पाहू लागले, खाली कोण दिसतंय का, वरती कोण दिसतंय का. आता ते कमळ जे होतं ना, ज्याच्यातून ते उत्पन्न झालेले होते, त्या कमळाची हळूहळू पाहिलं खाली कोणी दिसत नाही, हळूहळू दंडी पकडू 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 खाली येऊ लागले. पाहिलं तर अरे बापरे, जिकडे पाहावे तिकडे केवळ जलच जल, केवळ हे महासागर आहे. कोणी भगवंत सुद्धा त्याने दिसत नव्हते. कारण का भगवंत कशामध्ये होते, ह्याच्यात होते, हा तर क्षीरसागरामध्ये. आणि तिथून ती कमळाची दांडी निघालेली होती. ती कमळ अतिशय उंच, दांडी पकडत खाली तर आले. भीती वाटू लागली. पुन्हा विचार केला, कोणी दिसत नाही, मी जर मेलो तर मी जिवंत राहायचो नाही. पुन्हा दांडीला पकडून पकडून वरती आले आणि पुन्हा फुलामध्ये बसून घेतलं. बसल्याच्या नंतर मात्र त्यांना आवाज येऊ लागला. आणि आवाज असा आला की त आणि प, केवळ 2 शब्द त्यांना ऐकू आले. त्यांनी विचार केला की भगवंताने ज्याने मला निर्माण केलेला आहे त्याने मला हा आदेश दिलाय की काय, की मी आता आलस्य न करता तपश्चर्या करावी. कारण त आणि प 2 शब्द त्यांना ऐकू आले. आणि त्यानंतर मात्र ब्रह्माजींनी तपश्चर्या करायला सुरुवात केली. तपश्चर्या केल्याच्या नंतर भगवंत प्रगट झाले आणि भगवंताने ब्रह्माजींना चतुश्लोकी भागवत दिलं, जे की 4 श्लोकामध्ये व्यापून आहे. आणि त्या चतुश्लोकी भागवताला प्राप्त केल्याच्या नंतर सांगितलं की याची आता तू काय कर, याच तपाच्या बळावर, या श्लोकांच्या बळावर मात्र तू आता काय कर, सृष्टी वृद्धी करण्याचं काम कर. आता पिता कोण आहेत, ब्रह्माजींचे भगवान साक्षात भगवान विष्णूच आहेत. मग त्यानंतर पित्याची आज्ञा मानून श्री ब्रह्माजींनी सृष्टी उत्पत्तीचं काम करायला सुरुवात केली. मा वेद गर्भ गास्तेंद्री सर्गे उद्यम वावहा. भगवंताने सांगितलं की उद्यम करा. कारण जो व्यक्ती कर्म करत नाही, उद्यम करत नाही ना, त्याच्या जीवनात काहीच प्राप्त होत नाही. उद्यमे नास्ति दारिद्र्यम. भले त्याच्याकडे पैसे नसू द्या, पण कर्म करतोय ना, उद्यम करतो, उद्यमे नास्ति दारिद्र्यम, त्याच्याकडे दारिद्र्य राहत नाही. मग लक्ष्मी यायला सुरुवात होते. जपतो नास्ति पातकम. जो जप करत असतो ना, त्याच्याकडे पातक म्हणजे पाप त्याला स्पर्श देखील करू शकत नाही. मौने कलह नास्ति. एखादा व्यक्ती चुप राहत असेल, समोरचा किती बडबड करू द्या, तिथे कलह आपोआप शांत होतो. आणि नास्ति जागृतो भयम. जो व्यक्ती हमेशा या गोष्टींमध्ये उद्यम करण्यासाठी जागृत असतो ना, जागरूक असलेला व्यक्ती, त्याच्या जीवनात भय मात्र पसरून राहत नाही. म्हणून भगवंताचा आदेश मानून सृष्टी उत्पत्ती करण्याचं काम केलं. मग त्या ठिकाणी भगवंताने ब्रह्माजींनी 4 प्रकारची सृष्टीचं उत्पन्न केले. उद्भिद, अंडज, श्वेदज आणि जरायुज. मग उद्भिद कोणते आहेत, जे छोटे छोटे गुलमलता, पेड आदी छोटे छोटे हे जे रोप आहेत ना, झाड, पेड आदी, ते ज्यावेळेस त्यांना जन्माला घातलं, ब्रह्माजींच्या मनामध्ये एकच इच्छा होती, काय, यांनी काय करावं, वृद्धी करावी. आणि वृद्धी करत असताना माझ्या भगवंताचं भजन देखील करावं, ही त्यांच्या मनामध्ये इच्छा होती. मग ज्यावेळेस पहिला जीव निर्माण केला, छोटे छोटे गुलमलता आदी, त्यांच्याकडे पाहिलं, अरे यांच्यातून अनेक वृद्धी होऊ शकेल, काही हरकत नाही, छोटे छोटे, कारण बीज पडल्याच्या नंतर दुसरं रोप तर उगणारच आहे. पण हे मात्र भगवंताची भजन करू शकत नाही. त्यांना बाजूला सरलं. दुसरा जीव निर्माण केला, तो म्हणजे अंडज. अंड्यातून उत्पन्न होणारा जीव कोणता, कोणते पक्षी, जे 2 पायाच्या माणसाला कामायला असे पक्षी. अंड्यातून अनेक जीव उत्पन्न होतात. अजगर आदी, सर्प आदी, पशु पक्षी, कोंबडी तर चांगली ध्यानात असेल. असे जीव ज्यावेळेस निर्माण केले, त्यावेळेस मात्र अपेक्षा काय होते त्या जीवापासून, की या जीवाने सृष्टी उत्पन्न करत असताना माझ्या भगवंताचं भजन करावं.
उद्भिद आणि अंडज. तिसरा जो झाला तो म्हणजे श्वेदज, जे पसिन्यापासून घामापासून निर्माण होणारे जीव. आणि त्या जीवांना असे कीटक आदी जू आदी जे जीव निर्माण होतात घामापासून, त्या जीवांकडे ब्रह्माजींनी पाहिलं. ही जीव सृष्टी उत्पत्तीचं वर्णन करते, पण ही जीव मात्र भगवंताचं भजन करू शकत नाही. बाजूला सारलं. आणि चौथा जीव निर्माण केला तो म्हणजे जरायुज, म्हणजे जलापासून होणारा जीव निर्माण. गाय, म्हैस, बकरी, कुत्र आदी जे निर्माण केलेले प्राणी, त्या जीवांना ज्या वेळेस उत्पत्ती केली तर त्यांच्याकडेही पाहिलं. हे जीव सुद्धा भगवंताचे भजन करू शकत नाही. त्यानंतर मात्र ब्रह्माजींनी आपल्या बुद्धीनुसार, जो आपल्या तपाच्या बळानुसार जो जीव निर्माण केला तो म्हणजे तुमच्या आमच्यासारखा सर्वसामान्य जीव म्हणजे मानव. आणि तो मानव निर्माण केल्याच्या नंतर त्याच्याकडून एकच इच्छा ठेवली की या मानवाने भगवंताचं भजन करत असताना माझा कारभार देखील पुढे चालवावा. मग तो जीव या सृष्टीतले सगळ्यात पहिले मानव म्हणजे 4 ऋषी, सनत, सनंदन, सनातन, सनत कुमार. 4 ऋषींना निर्माण केलं. कारण का? भगवंताला ब्रह्माजींनी आपल्याला हात, पाय, कान, नाक आदी सगळं काही दिलं, जे की बाकीच्या प्राण्यांजवळ आहे. पण त्या मानवावर आनंदित होऊन, प्रसन्न होऊन त्याला असं एक सुंदर गिफ्ट दिलं, असा एक सुंदर उपहार दिला तुम्हा आम्हाला, जो की बाकीच्या प्राण्यांजवळ नाहीये. ती म्हणजे बुद्धी. बाकीच्या जवळ नाहीये. त्यांना खाणं पिणं सगळे झोपणं सगळ्या गोष्टी कळतात, पण त्यांना व्यवहार करू शकतो का? नाही कळू शकत. एखाद्या कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि. भूतैर्महद्भिर्मां पुरो विभुर निर्मायिष्यति यदमुषु पुरुषः भुङ्क्ते गुणान् षोडश षोडशात्मका सोऽलङ्कृशिष्टा भगवान् वचांसि मे. जय जय श्री राधारमण, जय जय नवल किशोर, जय गोपी चित चोर प्रभु, जय जय माखन चोर. बोलिए श्रीमद्भागवत महापुराण की, वृंदावन बिहारी लाल की, सद्गुरुदेव भगवान की जय, राधा कृष्ण भगवान की, गौरी शंकर भगवान की जय. जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे श्याम. नमः पार्वती पते हर हर महादेव शंभो. परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर अकारण करुणा वरुणालय भक्तवांछः कल्पतरू तडिद्वित विनंदित पितांबरधारी श्री बालकृष्ण लाल की, श्री राधारमण लाल की, श्री बाके बिहारी लाल की. वांगमयी शब्दमयी वाणीमयी प्रतिमूर्ति हम आप सभी के मध्य में कृपापूर्ण जुगराजित है. ऐसे श्रीमद् भागवत महापुराण. या श्रीमद् भागवत महापुराणाच्या तृतीय दिवसाच्या या कथेमध्ये सुंदर तुम्हा आम्हा सगळ्यांवर या श्रीमद् भागवताची सेवा करत असताना संगीताच्या माध्यमातून तुम्हा आम्हा सगळ्या जीवांवर मधुरताची सृष्टी करणारे गुणीजन कलाकार बंधुवर्ग आणि या ठिकाणी आपल्या सप्ताहाचे अखंड रिणाम सप्ताह श्रीमद् भागवत ज्ञान यज्ञ सोहळा आणि या पवित्र महाकाळा या गावामध्ये या सप्ताहाचे आयोजक नियोजक आपले हे श्री तरुण वर्ग मित्रमंडळ, आपल्या महाकाळातले सगळे बंधुवर्ग आणि या सगळ्यांना मार्गदर्शन करणारे ही सगळी
योजना करणारे, नियोजन करणारे, आमचे सगळ्यांचे आदरस्थान, श्रद्धास्थान, जे ज्ञानेश्वरीचे परम उपासक आहेत श्री हरिभक्तपरायण गणेश महाराज भोसरे या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि तुम्हा सगळ्यांच्या मायबापांच्या या ठिकाणी दर्शन करत असताना, तुम्हा सगळ्यांमध्ये भगवत चिंतन करत असताना, या तुम्ही आम्ही सगळे या तृतीय दिवसाच्या कथेमध्ये आपण या ठिकाणी प्रवेश करूया. पण प्रवेश करण्यापूर्वी या मंडपात आल्याच्या नंतर, धर्ममंडपात आल्याच्या नंतर भगवत कथा श्रवण करण्यापूर्वी त्याचा अधिकारी आपल्या सगळ्यांना व्हायचे. कारण का, या भगवंताची कथा ऐकण्याचा अधिकारी कोण असतो? तर निर्मत्सराणाम सताम, ज्याच्या मनामध्ये मत्सर नाहीये, कपट नाहीये, असा व्यक्ती, असा जीव ही भगवंताची कथा ऐकण्याचा अधिकारी असतो. मग आपल्याला अधिकारी व्हायचे आहे आणि आपण आहोत. पण तत्पूर्वी तुम्हा आम्हा सगळ्यांना आपल्या वाणीला, आपल्या शरीराला आणि आपल्या मनाला पवित्र करायचं आहे. त्यासाठी या तुम्ही आम्ही सगळे भगवंताच्या या सेवेमध्ये नामसंकीर्तन टाळी वाजून सगळ्यांनी करूया. ऐका सर्व भैरवतांना विनंती आहे, जेवणाची सोय पाठीमागे केलेली आहे पलीकडे. प्रयागराज मध्ये, इलाहाबादमध्ये गेल्याच्या नंतर तिथे तुम्ही वारंवार जरी तीर्थक्षेत्रावर स्नान, संध्या आदी पुण्याचं काम जरी करत राहिलात आणि ते पुण्य मात्र त्याच पारण्यात ठेवा. यज्ञायुतम मेरु सुवर्णदानम, तुम्ही 100 अश्वमेध यज्ञ केल्याचं जरी तुम्हाला पुण्य मिळालं तरी ते त्याच पारण्यात ठेवा. मेरु सुवर्णदानम, मेरू पर्वता इतकं सुवर्ण जरी तुम्ही एखाद्या व्यक्तीला दान दिलं आणि त्याचं जे मिळालेलं पुण्य आहे ते जरी त्याच पारण्यात ठेवा. आणि एवढं पुण्य एका पारण्यात ठेवल्याच्या नंतर केवळ एकदा भगवत नाम चिंतन करा, एकदाच मुखाने भगवत नाम घ्या आणि त्या नामाचं जे पुण्य आहे ते मात्र दुसऱ्या पारड्यात ठेवा. पण याची तुलना होऊ शकत नाही. गोविंद नामना न भवेत तुल्यम, मात्र भगवंताच्या नावाची जी तुलना आहे ती कोणत्याच पुण्यासोबत होऊ शकत नाही. म्हणून सगळ्यात श्रेष्ठाती श्रेष्ठ या जगतामध्ये, या भूतलावर मध्ये नव्हे तो भूर्भुव स्वहा आदी करून 14 भुवनांमध्येच सगळ्यात जास्त, भगवंतापेक्षाही जास्त श्रेष्ठात श्रेष्ठ काय असेल तर ते त्याचं नाम आहे, त्याची कथा आहे, त्याची गुण आहे, त्याची लीला आहे. म्हणून या भगवंताचं नामसंकीर्तन करत असताना या ठिकाणी पुढे आपण या तृतीय दिवसाच्या कथेमध्ये प्रवेश करूया. काल तुम्ही आम्ही सगळ्यांनी सुंदर कथेचं श्रवण केलं आणि या ठिकाणी या तृतीय दिवसाच्या कथेमध्ये द्वितीय स्कंदामध्ये आपण प्रवेश करणार आहोत. काल आपण श्रवण केलं की परीक्षित राजाला श्राप लागलेला आहे, शृंगी महर्षींनी श्राप दिलेला आहे. आणि श्राप दिल्याच्या नंतर परीक्षित राजाने विचार केला की मी आता अनसन व्रत धारण करून आता मात्र मी माझ्या कल्याणाचा मार्ग विचारणार आहे. म्हणून त्यांनी सगळ्या राज्याचा त्याग करून आपल्या सगळ्यात मोठा मुलगा जन्मेजय याला मात्र सगळा राज्यकारभार सोपवून दिला, राजा बनवलं. आणि त्यानंतर परीक्षित राजा मात्र गंगेच्या किनाऱ्यावर येऊन बसलेले आहेत. जन्मेजयाने एक श्रेष्ठ आसन टाकलेलं आहे. सांगितलं जो माझ्या पित्याला या ठिकाणी मुक्तीचा मार्ग सांगेल, त्यांचं कल्याण करेल, तो या सिंहासनावर बसू शकतो. अनेक ऋषी मुनी त्या ठिकाणी आलेले आहेत. अत्रि, वसिष्ठ, चवनः, श्वारद्वा, अष्टनेमी, भृगुर, अंगिराज, पराशर, विश्वामित्र, परशुराम आदी अनेक करोड ऋषीमुनी त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि प्रत्येक ऋषीमुनींना परीक्षित राजा काय म्हणताय की मला मुक्तीचा मार्ग सांगा, असा काही सत्संग, असं काही ज्ञान मला द्या की जेणेकरून 7 दिवसाच्या नंतर मला मोक्षाची प्राप्ती होईल, मला मुक्तीचा मार्ग सांगा. श्रुतयोऽपि भिन्ना स्मृतयोऽपि भिन्ना नैको मुनिर्यस्य वच प्रमाणम् धर्मस्य तत्त्वं निहितं गुहायां महाञ्जनो गता सपन्ता. त्या ठिकाणी अनेक ऋषीमुनींना विचारू लागले
लागले, स्मृतयोपि भिन्ना नैको मुनीर यस्य वच प्रमाणम. मला मुक्तीचा मार्ग सांगा. महान जनो येन गता सपंता. आपले या भारत देशातील महान शूरवीर आदी करून महात्मे, संन्यासी महात्मे, ऋषीगण महात्मा ज्या मार्गाने गेले ना, त्या मार्गाने मात्र आपल्याला जायचे. म्हणून महान जनो येन गता सपंता. देण्याची पंक्ती चालू जाता न परे गुंगा विश्रव्य विप्रा इति कृत्यतायां सर्वात्मना म्रियमाणैश्च कृत्यं शुद्धं च तत्र मृतताभियुक्तः. मला मुक्तीचा मार्ग सांगा. आणि सगळ्या ऋषीगणांना विचारत असताना त्याच मध्यंतरी साक्षात भगवंताचे अवतार श्री शुकदेवाजींचं त्या ठिकाणी आपला आगमन झालं. आणि आगमन होऊन मात्र श्री शुकदेवजी त्या श्रेष्ठ सिंहासनावर तिथे जाऊन बसले. बोली श्री शुकदेवजी महाराज की जय. तत्राद्भवद भगवान व्यासपुत्रो यदृच्छया गामटमानुनपेक्षः अलक्षलिंगो निजलाभतुष्टो वृतश्च बालैरवधूत वेशः. साक्षात श्लोकांचं गान करत असताना अवधूत वेशामध्ये श्री शुकदेवजी महाराज त्या ठिकाणी त्यांचं आगमन झालं आणि सिंहासनावर जाऊन बसले. तिथे गेल्याच्या नंतर प्रत्युत्थितास्ते मुनय स्वानिवेद्यः. प्रत्येक मुनीने त्यांना वंदन केलं. श्री परीक्षित राजाने देखील त्यांना भागवत स्वरूप म्हणून त्यांना सन्मान देत आसनावर विराजमान झाल्याच्या नंतर त्यांचा तिलक केला. विरोच तालम भगवान निरुंदे ग्रहक्षतारा निकरे परिताः. त्या ठिकाणी त्यांचा तिलक झाल्याच्या नंतर हात जोडून परीक्षित राजा सगळ्या संतांचं दर्शन घेऊन येशाम संस्मरणात पुंसाम सत्य शुद्ध्यन्ति वै गृहा किं पुनर्दर्शन स्पर्शा पाद शौचासनादिभिः. हाथ जोड़ून विनंती करून दर्शन घेऊन सांगू लागले, आप जैसे संतों का दर्शन तो हम गृहस्थी के लिए बहुत कल्याणमयी है. क्यों? आपका दर्शन ही नहीं, आपका स्पर्श नहीं, केवल आपका नाम लेने से हम जैसे गृहस्थी पवित्र हो जाते हैं. तो हे प्रभु, आपका दर्शन आज हम आप सभी को मिला तो हम बहुत श्रेष्ठ सौभाग्यशाली है. और इस प्रकार स्तुति करते हुए आगे चल करके श्री परीक्षित ने वह प्रश्न पूछा कि हे प्रभु, मेरे मन में संशय है कि मुझे मुक्ति का मार्ग बताइए. अतः पृच्छामि संसिद्धिं योगिनां परमं गुरुं. आप तो योगियों के परम गुरु है. क्यों? आप तो साक्षात भगवान के अवतार भी है और सबके हृदय में विराजमान होने वाले भी आप ही है. इसलिए हे प्रभु, मुझ अधम पर कृपा करिए और मुझे मुक्ति का मार्ग बताइए. तभी त्यावेळेस श्री सुखदेवजी महाराजांनी सांगितलं, आपने बढ़िया तो प्रश्न किया है. क्यों? क्योंकि वर्यानेशते प्रश्न कृतो लोकहितं नृप आत्मविद संमितः पुंसाम श्रोतव्यादिशु परः. आपने प्रश्न तो सही किया है, लेकिन उसके दो कारण हैं. क्या? एक तो आपको तक्षक नाग डसेगा, इसका आपको मन में डर है, आपने इसलिए मुक्ति का मार्ग पूछा है. और दूसरा, लोक हित के लिए आपने ये मार्ग पूछा है. क्यों? क्योंकि अगर आप मुक्ति का मार्ग नहीं पूछते तो लोगों को भी तो पता नहीं चलेगा. इसलिए मार्ग तो आपने अच्छा पूछा है. जन्मलाभ पर
पुंसाम अंते नारायण स्मृति ही। क्यों? क्योंकि जीवन का लाभ ही यही है हमारे जीवन में कि अंत समय तक हमको भगवान का स्मरण रहे। जब ये हमारे देह से प्राण बाहर आए तब हमको भगवान का स्मरण हो। हमारा जन्म का लाभ यही है, यही हमारी। तो इसी प्रकार आगे चल करके सुखदेव जी महाराज बोलते हैं, अरे तुमने तो मुझे मुक्ति का मार्ग पूछा, मुक्ति तो मैं तुमको एक क्षण में दिला सकता हूँ। क्यों? क्योंकि एक ही मुहूर्त में खटवांग राजा ने मुक्ति प्राप्त करी थी, उनको मोक्ष प्राप्त हुआ था। तुम्हारे पास तो 7 दिन है, 7 दिन, और मुझे मुक्ति का मार्ग पूछते हो। अरे खटवांगो नाम राजर्षि ज्ञात्वी यत्ता मिहायुषः मुहूर्ता सर्वमृत्युजः गतवान भयम हरि। उन्होंने तो एक मुहूर्त में मुक्ति को प्राप्त कर लिया। तुम्हारे पास 7 दिन है, तुम मुझसे मुक्ति नहीं भक्ति मांगो, क्योंकि भक्ति आने के लिए केवळ एक मुहूर्त नहीं लगता है। परमात्मा वाटेल तेवढा सोपा नाही मानवा। म्हणून काय सांगतात, मला मुक्तीचा नाही तर मला भक्तीचा मार्ग विचारा। तुमच्या जवळ तर 7 दिवस आहेत। अंते काली तू पुरुषा आगते गत 7 आणि जरी मला मुक्ती मागितली पण अंतकाळावर भगवंताचं नाव आपल्या मुखामध्ये येणं फार विशेष आहे। त्यावेळेस मात्र अच्छा तुमच्या मनामध्ये भक्तीची कामना आहे ना, चला मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो। तर अनेक कामना केल्याच्या नंतर, कोणत्या देवाला उपासना केल्याच्या नंतर ती कामना पूर्ण होती, या ठिकाणी श्री सुखदेवजी महाराज वर्णन करतात की ही आपल्या मनामध्ये ब्रह्म वर्चस कामस्तु यजेत ब्राह्मणस्पती। जर आपल्याला ब्रह्मतेज पाहिजे असेल तर बृहस्पतींची इच्छा मात्र मनामध्ये ठेवून त्यांची उपासना आपल्याला करावी लागेल। आणि पुढे चालून सांगतात, ज्याचा विवाह होत नसेल एखाद्या व्यक्तीचा आणि त्याला जर विवाहासाठी सुंदर पत्नी जर पाहिजे असेल तर त्याने काय करावं, देवी मायाम तु श्री कामस्ते ओज तेज कामो विभासु समहम। त्या ठिकाणी सांगितलं की जर पत्नी सुंदर पाहिजे असेल आणि लवकर विवाह व्हावा असं जर वाटत असेल तर त्या व्यक्तीने उर्वशीची उपासना करावी, जी अप्सरा आहे। अशा प्रकारे अनेक सांगितले की जर एखाद्या व्यक्तीला डॉक्टर व्हावंसं वाटत असेल तर त्याने अश्विनी कुमारांची उपासना करावी। एखाद्या व्यक्तीला सुंदर गायक व्हावंसं वाटत असेल, वादक व्हावंसं वाटत असेल, कलाकार व्हावंसं वाटत असेल, गुणीजन व्हावंसं वाटत असेल तर त्याने हा कुहू नावाचे जे गंधर्व आहेत त्यांची उपासना करावी। आणि पुढेच अजून सांगितलं की विद्या कामस्तु गिरीशम दाम्पत्यार्था उमासतीम। ज्याच्या जीवनामध्ये त्याला वाटत असेल की आपलं गृहस्थी जीवन चांगलं असावं तर त्याने उमादेवीची पूजा करावी, माता पार्वतीची। आणि विद्या कामस्तु गिरीशम, ज्याला वाटत असेल आपण फार मोठं विद्वान व्हावं, आपल्याकडे कोणत्याच ज्ञानाची कमी नसावी, आपल्याला सगळे ज्ञान, सगळी विद्या, सगळे शास्त्र, सगळे पुराण आपल्याला जर अवगत व्हावं असं वाटत असेल तर त्याने भगवान शंकराची पूजा करावी। आणि पुढे चालून सांगितलं की अशाच प्रकारे अनेक कामना सांगितल्या, अनेक कामनांची देवी देवतांचंही या ठिकाणी वर्णन केलेलं आहे। पुढे चालून श्री सुखदेवजी महाराज सांगतात की अकाम सर्व कामो वा मोक्ष काम उदारदी तीव्रेण भक्ति योगेन यजेत पुरुषं परम। जर वाटत असेल आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा, सगळ्या आकांक्षा, सगळ्या कामना जर पूर्ण व्हाव्या तर तीव्रेण भक्ती योगेन यजेत पुरुषं परम। या जगताचा चालक, मालक, परमपिता परमात्म्याची भक्ती त्याने करायला पाहिजे। कशी? तीव्रेण भक्ती योगेन, थोडासाही काळ न वाया घालवता त्याने तीव्रतेने भक्ती योगाला सुरुवात केली पाहिजे। अशाच प्रकारे त्या ठिकाणी जसं हे उत्तर श्री सुखदेवजी महाराजांच्या मुखातून परीक्षित राजाने ऐकलं तर हात जोडून विनंती केली, देवा हे प्रभु अब मुझे पता चल गया, मुक्ति मांगना इतना कठिन नहीं है, मुक्ति तो थोड़े ही क्षण में प्राप्त हो सकती है, लेकिन अब मुझे ऐसी कथा सुनाइए, ऐसी बात मुझे बताइए कि जिसका जो परम पुरुष परमात्मा है, जिसका चिंतन मैं कर सकूं और चिंतन करते हुए अपने इस देह को समाप्त कर सकूं, ऐसी बात मुझे बताइए। समीचीनम वचो ब्रह्मन् सर्वज्ञस्य तवानगः तमो विशीर्यते मह्यम हरे कथयत कथा। ऐसी कथा मुझे सुनाइए। त्यावेळेस मात्र परीक्षित राजा ने हाथ जोड़ून सांगितले, हे प्रभु, जिसने मेरी गर्भ में रक्षा की थी, मेरी माता उत्तर
सदा के गर्भ में जब मैं था उन्होंने मेरी रक्षा की थी। किस स्वरूप में रक्षा की थी? अंगुष्ठ मात्र ममल, छोटे से अंगुष्ठ के स्वरूप होकर के मेरी माता के गर्भ में मेरी रक्षा की, उसी प्रभु की मुझे कथा बताइए। हरे कथय तक कथम। और इसी प्रकार आगे चल करके श्री शुकदेव जी महाराज जी ने यहाँ प्रथम मंगलाचरण किया। नमः परस्मै पुरुषाय भूमसे सदुद्भवास्तानु निरोध लीलया गृहीत शक्ति तृतयाय देहिनाम् अंतर्भवाय अनुलूप्य वर्त्मने। त्या ठिकाणी सुंदर मंगलाचरण करून स्तुती केली, भगवंताच्या चरणावर बारंबार नमन करून पुढे मात्र या ठिकाणाहूनच श्रीमद भागवत महापुराणाच्या कथेला प्रारंभ होतो। तर त्या ठिकाणी सुंदर श्री शुकदेवजी महाराज वर्णन करत आहेत की ब्रह्माजीने चतुश्लोकी भागवत त्या ठिकाणी नारद महर्षींना प्रदान केलं होतं। मग सृष्टीच्या वर्णनाचं या ठिकाणी वर्णन केलेलं आहे की सृष्टी कशी उत्पन्न झाली। चतुश्लोकी भागवत ज्या वेळेस नारद महर्षींना देण्यात आलं, तेच नारद महर्षींनी व्यास भगवंताला सांगितलं आणि त्या 4 श्लोकांची उत्पत्ती नारद महर्षींनी त्या 4 श्लोकांपासून 18,000 श्लोकांची रचना केली। तर आणि तेच 18,000 श्लोकांचं श्रीमद भागवत महापुराण हा ग्रंथ तुम्हा आम्हा सगळ्यांना कळाला। अशाच प्रकारे पुढे चालू ना, कारण का आणि नारद महर्षींनी व्यास महर्षींना का दिलं आणि व्यास महर्षींनी त्याच चतुश्लोकी भागवताचं वर्णन करून 18,000 श्लोकांमध्ये का केलं? कारण गुरुने दिलेलं ज्ञान प्रत्येक शिष्याचं कर्तव्य आहे की त्या ज्ञानाची वृद्धी करावी, नक्की त्या ज्ञानाला प्राप्त करून त्याचा नाश करावा नाही। कारण का नष्टा विद्या अभ्यास युक्ते, जोपर्यंत व्यक्ती अभ्यास करत नाही तोपर्यंत मात्र त्याची जी विद्या प्राप्ती केलेली असते ना ती मात्र त्याची वृद्धी होऊ शकत नाही। म्हणून अभ्यास करणं ही तितकंच गरजेचं आहे। कारण का करत करत अभ्यास जडमती होत सुजान आणि रसी आवत जावत सिरपर पडे निशान। तुम्ही बघा ना, एखादी सर्वसामान्य रस्सी घ्या, दोरी, सर्वसामान्य दोरी घ्या आणि त्या दगडावरून जरी त्याला सतत घासत राहिलं, किती तुम्ही घासत राहा तर दगडाला सुद्धा निशाण पडेल की नाही? पडेल ना। दोरी निशाण पडू शकते, पाणी हातात थांबतं कधी? पण बघा ना तुम्ही, भगवंताची माया किती वेगळी आहे। अजूनही मी तर कधी या गोष्टीवर खरंच दादा विचार करते। गंगोत्रीमध्ये गेल्याच्या नंतर बघा ना, फार मोठ्या मोठ्या पत्थरांना चिरून गंगा मैया बाहेर आलेली आहे पाणी रूपाने। म्हणजे पाणी पत्थरांना चिरू शकतं, तर आपली ही जडमती सुजान होऊ शकत नाही का? चांगली होऊ शकत नाही का? गजर कीर्तनाचा